मुक्तिदाता न्यूज चॅनलच्या तिसऱ्या वर्धापन दिनानिमित्त आपणा सर्वांना हार्दिक शुभेच्छा। 9 मार्च 2022 रोजी मुक्तिदाता न्यूज चॅनलचा शुभारंभ नागपूर येथील प्रख्यात साहित्यिक प्राध्यापक प्रवीण कांबळे आणि उद्घाटक दिग्रस येथील विधितज्ञ माननीय साजिद वर्षानी यांच्या हस्ते करण्यात आले होते। आपण दिलेल्या प्रेमाबद्दल सर्वांचे जाहीर आभार। आपण पाहता मुक्तिदाता न्यूज चॅनल। मुक्तिदाताच्या प्रेक्षकांसाठी आम्ही आणला आहे आज दौलताबादचा किल्ला। औरंगाबादच्या जवळ म्हणजेच संभाजीनगर यांच्या जवळच असलेला हा दौलताबादचा किल्ला आज या किल्ल्याचं नामांकन होऊन देवगिरी किल्ला असेही त्याला म्हणतात। हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा किल्ला असून अतिशय गुंतागुंतीचा हा किल्ला आहे। औरंगजेबच्या आवडता असलेला हा किल्ला अतिशय गुंतागुंतीचा असून या किल्ल्याला अजिंक्य असा किल्ला देखील म्हणतात, कारण हा किल्ला कोणालाही जिंकता आलेला नाही। छत्रपती शिवाजी महाराजांनी देखील या किल्ल्यावर घेराव टाकला होता, परंतु हा किल्ला अतिशय गुंतागुंतीचा असल्यामुळे आणि शत्रूला यामध्ये प्रवेश करता येत नसल्यामुळे हा किल्ला अद्यापही अजिंक्य आहे। आज हा किल्ला जीर्ण होत असला तरी औरंगजेबची क्रूरता या किल्ल्यामधून दिसून येते। अतिशय अंधेरी मार्गाने जाणारा हा रस्ता म्हणजे शत्रूला अगदी मरणाच्या दारात नेऊन सोडणार आहे। यामध्ये काला महल, अंधेरी महल आणि वेगवेगळ्या अशा महलाच्या स्टेप आहेत। यामध्ये पुरातत्व विभागाने या किल्ल्याचे नकाशा समोर लावलेला आहे। त्यानुसार या दौलताबादचा किल्ला आपल्याला पाहता येतो। या ठिकाणी आता या किल्ल्याच्या पाहण्यासाठी पुरातत्व विभागाने 25 रुपये प्रति व्यक्ती तिकीट लावलेली असून यामध्ये विद्यार्थ्यांच्या सहली भरपूर येतात। आणि कुतूहलाचे विषय म्हणजे जेव्हापासून छावा चित्रपट प्रदर्शित झाला तेव्हापासून या किल्ल्याला पाहण्याचं कुतूहल सर्वांमध्ये निर्माण झालेलं आहे। यामध्ये असलेल्या ह्या तोफा आणि बारूद गोळे, या किल्ल्याची बनवणूक, या किल्ल्याचा दरवाजा, ह्या सगळ्या गोष्टी इथं पाहायला मिळतात। मुक्तिदाता न्यूजसाठी मी गौतम तुपसुंदरे आणि संदेश तुपसुंदरे।